हर हर महादेव भावांनो, आपल्या सर्वांचं मनापर्यंत स्वागत करतो मी, आपला नाथ भागीनाथ. तर मित्रांनो, नवनाथ दर्शनामध्ये आज आपण जाणार आहोत मढी या ठिकाणी श्री क्षेत्र कानोबा उर्फ कानिपदार महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. ज्यावेळेस आपण गडावरती महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जातो त्यावेळेस दोन्ही बाजूनी महाराजांना जे प्रसाद असतो, जे काही हार पुष्प असतील, जे काही साधनं असतात, त्यांचे व्यवस्थित दुकान आहेत. त्यानंतर गेल्यानंतर प्रथमतः आपण गडावर चढण्याच्या अगोदर त्या ठिकाणी आपण आपले हातपाय स्वच्छ धुवून या ठिकाणी घेतोय. बघा, या ठिकाणी पुरुषांसाठी सेपरेट आणि महिलांसाठी सेपरेट पाय धुण्यासाठी जागा आहे. तर पाय धुतल्यानंतर प्रथमतः आपण गेलो आणि त्यानंतर त्या ठिकाणी एक प्रसाद घेतला. प्रसाद घेतल्यानंतर आपण पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर एक पाटी लागते बा, श्री राकेश कुमारजी गुप्ता साहेब यांनी आजपर्यंत जे काही देवस्थानला भक्तगणांना तांदूळ दिलेले आहेत, ते तांदूळ किती प्रमाणात दिले, कोणत्या वर्षी कसे दिले, त्याचं पूर्ण डिटेल या ठिकाणी दिलेलं आहे. तर मित्रांनो, चला आपण आता कान्होबा उर्फ कानिपदार दर्शन घेण्यासाठी गडावर चढतोय. तर बघा, एक सुंदर असं या ठिकाणी वरती गेल्यानंतर ओम वरती लिहिलंय आणि त्यानंतर आपण दर्शन रांगेच्या जवळ गेल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला आपल्या उजव्या हाताला होम लागतो. तो होम जर चालू असेल तर त्यामध्ये आपण आपल्या अंगावरती नारळ उतरून त्या ठिकाणी टाकणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं काय होतं की आपल्या अंगामध्ये जे काही आपण जे म्हणतो पीडा वगैरे समस्या काय असतील त्या ठिकाणी त्या होमात टाकल्यानंतर त्या नष्ट होतात. त्यानंतर आपण दर्शनाला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी आपण गेलो होतो, परंतु पाहिजे तेवढी या ठिकाणी गर्दी नव्हती. खूप चांगलं झालं की गर्दी नव्हती, नाही तर खूप गर्दी असती. आणि सुरुवात केली आपण दर्शन. तर तुम्हाला दिसतंय की समोर कानिपनाथ महाराज सुंदर अप्रतिम अशी मूर्ती या ठिकाणी आहे. ते मूर्ती बघितल्यानंतर डोळ्याचं पारणं भेटतं. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी महाराजचा आराम करायचे, त्या ठिकाणी आतमध्ये त्यांची आराम करण्याची व्यवस्था आहे, पलंग आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही पुढे गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दत्त महाराजाची मूर्ती दिसेल. तिथं मूर्तीवरचं दर्शन घेतल्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला मारुतीरायाचं बजरंगबलीचं दर्शन होईल. आणि या ठिकाणी बजरंगबलीचं दर्शन घेतल्यानंतर आपण जातोय थोडंसं पुढे गेल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला सांगतो या ठिकाणी बडेबाबा अर्थात मच्छिंद्रनाथ महाराजाची छोटीशी मूर्त आहे आणि अप्रतिम मूर्त आहे. त्याच्याच पाठीमागे ज्यावेळेस आपण दूरवर बघतो त्यावेळेस सावरगाव या ठिकाणी त्यांचं समाधीस्थळ आहे. त्याच्याच मंदिराच्या पाठोपाठ विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी बघा एक सुंदर अशी विठ्ठल रुक्माईची मूर्त आहे. त्या दर्शन घेतले. आणि एक विशेष म्हणजे या ठिकाणी विठ्ठल रुक्माई मंदिराच्या पायथ्याली खाली बघा, तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे गुफा आहे. या गुफेमध्ये काय आहे हे पण मी तुम्हाला आता पुढे गेल्यावर दाखवतो. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, तुम्हाला कळेल. जर आपण कधी मढीच्या दर्शनासाठी आला असाल तर ह्या गुफेमध्ये एकदा नक्की जावा. आणि त्या ठिकाणी अप्रतिम असे कोणत्या देवाची मूर्ती आहे तर चला मी तुम्हाला दाखवतो. दर्शन म्हणजे एक विशेषतः त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तर चला तुम्हाला दाखव. महादेवाचं दर्शन या ठिकाणी घडवतो. बघा, पिंड आहे सुंदर आणि एकदम शांतता. या ठिकाणी एकदम शांत वातावरण आहे. बघा तुम्ही या ठिकाणी पुरातन काळात म्हणले जाते की ज्या वेळेस कानिपनाथ महाराजांना ध्यान साधना करायची आहे त्यावेळेस ते त्या ठिकाणी जाऊन बसतात. त्यानंतर पुढे आल्यानंतर या ठिकाणी नवनाथ पारायण मंदिर लागते. म्हणजे या ठिकाणी पूर्ण नवनाथ महाराजांच्या मूर्ती आहेत आणि या नवनाथ पारायणामध्ये आपण पारायण करू शकतो. पारायण केल्यानंतर आपली जी काही पीडा असते ती जाती. त्याच नंतर पुढे आल्यानंतर एक सुंदर असा कानिपनाथाचा जन्म, जो काही गजराज जे काही हत्तीच्या कानातून झाला त्याचे अप्रतिम असं दृश्य या ठिकाणी आहे. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर फोटो काढण्याचा मोह आवरत नाहीच. आणि पुढं आल्यानंतर ज्यावेळेस आपण ते दर्शन घेतो, पुढं आल्यानंतर दुर्गा मातेचं छोटंसं मंदिर आहे. त्या दर्शन घेतल्यानंतर आपण प्रत्येक भाविक त्या ठिकाणी जो नाडा आहे तो बांधतोय आणि आपली मनोकामना त्या ठिकाणी बोलतोय.
आणि पुढे आल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो की 4 1 2 3 म्हणजे 3 दरवाजे आहेत. पूर्वेकडील हा जो बघतोय आपण हा उत्तरेकडील आहे मित्रांनो, वरती गडावर येण्यासाठी. त्याचप्रमाणे हा जो बघतोय हा पश्चिमेकडील आहे आणि आपण ज्या ठिकाणून एंट्री केली तो पूर्वेकडील. म्हणजे असे तिन्ही दिशाकडून या ठिकाणी गडावरती आपल्याला येता येते. मित्रांनो, आपल्याला कोणत्या नाथाचं दर्शन घ्यायचंय कमेंटमध्ये नक्की सांगा. ओम नमो आदेश.